हे हाय गुड मॉर्निंग. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा बुधवार, तारीखची 8 ऑक्टोबर 2025. आणि बघता बघता यार दिवस कसा काय पुढे चाललाय हे सुद्धा आपल्याला कळत नाही राव. नाही म्हणजे आता गणपती होते, गणपतीनंतर दसरा झाला, दसऱ्यानंतर आता दिवाळी तोंडावर आली हो. बट चला, वेळ वाया न घालवता शोची सुरुवात करूया. माय टॉप 3. येस बॉस, सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर आता लवकरच इगतपुरी जवळ म्हणजे नाशिकच्या इगतपुरी जवळ फिल्म सिटी उभी राहणार आहे. त्याच्या जमिनीला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. माय टॉप 3. त्यासोबतच आता खासगी मोबाईलनं गाड्यांचे फोटो काढल्यास वाहतूक पोलिसांवरच कारवाई होणार आहे. म्हणजे चलान करण्यासाठी कधी कधी मोबाईलवरनं फोटो काढतात ना, त्याबद्दल. माय टॉप 3. आणि त्यासोबतच आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन तर होणार आहे, पण याचे तिकीट जे काय असतील ते मंथ एंडला विक्री सुरू होणार आहे. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. म्हणजे काही मिनिटांपूर्वी बोलल्याप्रमाणे नाशिकच्या इगतपुरीत आता उभारणार आहे फिल्म सिटी. जमिनीला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय जो काय आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. आता या फिल्म सिटीमध्ये मूव्हीज किंवा टेलिव्हिजन शूटिंगसाठी इंडोर स्टुडिओ, आउटडोर सेट आणि इतर आवश्यक गोष्टी असणार आहेत. म्हणजे नाशिकचा आणि फिल्म सिटीचा किंवा मूव्ही इंडस्ट्रीचा बरंचसं जवळचं नातं आहे. दादासाहेब फाळकेंबद्दल बोलतोय मी. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आणखीन एक फिल्म सिटी होणार म्हटल्यानंतर डेफिनेटली त्या व्यवसायाला आणखीन थोडीशी गती मिळेल ना यार. चला बोलूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. तुमचं मत काय असेल याबद्दल तर मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. RJ प्रसाद, RJPRASAD. स्टे ट्यून टू माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. पुन्हा एकदा घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाही म्हणजे बोललो ना काही मिनिटांपूर्वी की आता वाहतूक पोलिसांना ई चलान करताना कुठल्याही प्रकारे फोटो काढायचा असेल तर तो त्यांना दिलेल्या डिव्हाइसमधूनच काढावा लागेल, ना की खासगी मोबाईल याचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे अशाच आदेश अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयानं जारी केलेले आहेत. आणि ते सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक आणि महामार्ग पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून कळवण्यात सुद्धा आलेलं आहे. पण मला एकच म्हणायचं आहे, आपण सुद्धा जबाबदार नागरिक आहोत. म्हणजे पोलीस फोटो काढायची वेळ येऊ देऊच नका ना राव. त्यांना जर खरंच दिसलं की नाही यार नियम पाळतायत तर ते का म्हणून प्रयत्न करतील. दोन्ही साईडच्या गोष्टी पण बॅलन्स झाल्या पाहिजे. म्हणजे आपण जबाबदार नागरिक म्हणून नियम पूर्णपणे फॉलो केले पाहिजे. आणि जर पोलिसांनी सुद्धा या आदेशाचं पालन नाही केलं तर त्यांच्यावर सुद्धा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. चला बोलूयात पुढच्या अपडेटकडे. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. पण घड्याळात बघितलं तर 9 वाजायला बस बाकी आहे काही मिनिटं. त्यामुळे मी पुढच्या अपडेटकडे वळतो आहे. नाही म्हणजे तुम्हाला काही मिनिटांपूर्वी बोलू ना की आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पण या विमानतळासंदर्भातली जी तिकिटांची विक्री असेल ती या ऑक्टोबर मंथच्या एंडपासून सुरू होणार आहे. आणि सुरुवातीला दररोज सकाळी पहिल्या तासात 8 ते 10 विमानांची उड्डाणं असतील. आणि प्रवाशांची मागणी वाढल्यास 20 ते 30 उड्डाणं सुद्धा तासाला होऊ शकतील असं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे. तर मग चला, यासोबतच मी घेतोय इथून निरोप. पण आपल्या गप्पा ज्या आहेत त्या सोशल मीडियावर कंटिन्यू चालतील. येस, RJ प्रसाद, RJPRASAD. दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. स्टे ट्यून टू माय FM. चलो अच्छा सुनते हैं. हॅव अ ग्रेट डे.